राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तासाचा धरणे सत्याग्रह कार्यक्रम करण्यात येत आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 2024 मध्ये बेमुदत संप पुकारला होता। या संपामध्ये राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत समन्वय समितीसोबत चर्चा करून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला। त्यामुळे तो संप त्यावेळी संस्थगित करण्यात आला। संस्थगित केलेल्या संपानंतर जुन्या पेन्शन योजनेसोबतच कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आम्ही शासनाकडे सादर केलेल्या होत्या। या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा शासनाने त्यावेळी दिलं आणि म्हणून संप संस्थगित करण्यात आला। परंतु आजपर्यंत सुधारित पेन्शन योजना लागू केल्याबाबतचं सुधारित परिपत्रक शासनाने जारी केलेलं नाही। त्यामुळे ती योजना आजपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू झालेली नाही। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच PFRDA कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचे लाभ कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही। त्यासाठी PFRDA कायदा रद्द करावा आणि शिफारस करावी केंद्राला, अशी आमची प्रमुख मागणी आहे। यासोबतच अनेक 14 मागण्या आहेत, त्या मागण्या सुद्धा शासनाने तात्काळ लागू कराव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे। सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन या मागण्या जर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात पाडल्या नाही तर भविष्यात सरकारी कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतो। आपल्या हक्काची नाही कोणाच्या मापाची भारतात कसं नाही दिलाच पाहिजे, कसं नाही दिलाच पाहिजे। हे सरकारचं करायचं काय खाली गुटखा वर पाय, हे सरकारचं करायचं काय खाली गुटखा वर पाय। पेन्शन आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, एकच पेन्शन जुनी पेन्शन, एकच पेन्शन जुनी पेन्शन। जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जुन्या पेन्शनच्या बाबतीत कुठलाच निर्णय घेतला नाही, त्यामुळं आजच्या या सभेमध्ये शासनाचा आपण निषेध करूया। त्याचप्रमाणे शासनाने आमचे जुनी पेन्शन तसेच इतर ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्यात। पुढे यानंतर सुद्धा आपल्याला तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता आहे। ज्यावेळेस आपण संघटनेमार्फत आंदोलन छेडाल त्यावेळेस जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आपल्या सोबत राहिलेला आहे आणि पुढे पण राहील अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। अरे जुनी पेन्शन, जुनी पेन्शन हमारी ताकत, एक मिनट, हमारी ताकत, कर्मचाऱ्यांचा कुठलाही पगार कपात होणार नाही आणि जर आपण काही नोटिसेस दिलेल्या असतील तर सर्व नोटीस मागे घेण्यात येतील, कुठली कारवाई होणार नाही। हा आमची पहिला मागणी त्याची असते आणि ती मागणी आजपर्यंत मंजूर, म्हणून अजिबात घाबरता कामा नये। आपण काल ही आंदोलनं करत आहोत, याचा एक मेसेज आहे, याचा रिपोर्ट CID कडनं शासनाला जात असतो आणि मला बरेच फोन काल पण परवा पण आले, ते नेहमी येत असतात। आंदोलन झालं की फोन येतात, साहेब आम्ही आता 2 महिन्यापूर्वी जॉईन झालो, 4 दिवसापूर्वी जॉईन झालो। तुम्ही काल जॉईन झालेले जरी असले तर तुम्ही मध्यवर्ती कर्मचारी संघटने